500 आणि क्वालिफाय झाली तर मालेगाव टीम तुमच्यासाठी 5,000 कॅश प्राइज. डोलेमिटे यांच्याकडून तब्बल 500 होते ते योगेशकडे देण्यात आलेले आहेत. टीमसाठी येते पैसे. चला जाऊया मॅचकडे. योगेश सरांचं सुधीर सरांचं पारितोषिक मोठं आहे. आपण जाऊया मॅचकडे. जिथे मात्र तब्बल 5,000 कॅश प्राइज जर मालेगाव टीम क्वालिफाय झाली तर. हा 12वा प्लेयर इथेच बसा आणि जेव्हा थर्ड अंपायरचा डिसिजन येईल तोपर्यंत जर 12वा काही बोलला तर 2 रनची पेनल्टी लागेल. त्यामुळे आपल्या तोंडावरती नाही इकडे बाबा इथेच यावं लागेल. हे चला चालू करा यार. अरे दादांनो रूल सांगितले डगआउट मध्ये कोणी अतिरिक्त प्लेयर नसेल. क्रॉसिंग लाईन महत्वाची आहे तिच्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करा. प्लेयर क्रॉस होण्याच्या अगोदर तुम्हाला आतमध्ये एक प्लेयर इंटर होणं गरजेचं आहे. बॅटर ह्याची नोंद घ्या आपण. आणि रिव्ह्यू तुम्हाला रनआउट आणि बिमरसाठीचे याची नोंद घ्या. जर तो कंटिन्यू ठेवायचा असेल तर त्याला सक्सेस होणं गरजेचं आहे. जर रिव्ह्यू अनसक्सेस झाला तर पुढचा रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही. किशोर आणि त्याच्या समवेत बॅटर मिलिंद. चला शिनारे यांच्याकडून पारितोषिक लागले गेलाय. किशोरसाठी पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला तर 500 किशोर भोईर
बॅक टू बॅक 3 षटकार टोकले तर सुधीर भोईर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. इथे डॉटची संगता गोलंदाज आज मेरा 11 दामाद मुझक्किर. आणखी एक चांगला बॉल. डॉटची संगता जरूर आहे, सातत्यपूर्ण डॉट. शिनारे साहेब षटकाराची अपेक्षा केली होती परंतु पहिल्याच बॉलला डॉट आलेत किशोर. तिसऱ्या बॉलवरती जर चौकार आला तरी शिनारे साहेबांकडून किशोर तुमच्यासाठी 500 रुपये. हा चांगला बॉल. पुन्हा एकदा डॉटची संगत आहे. गोलंदाजीतले व्हेरिएशन. फक्त ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ग्राह्य केला जातोय. अगदी चांगली गोलंदाजी मुझक्किरची. किशोर बॅक टू बॅक 3 षटकार. सुधीर भोईर यांचे 2000 रुपये. 4 बॉल डॉट आलेत. मला एक समजण्याचा मार्ग नाही आहे सध्या. अगदी सुधीर भोईर यांचं प्रेम किशोरवरचं, टीम मालेगाववरचं, शिनारे साहेब आमच्या समेट 12th मॅनच्या भूमिकेत त्यांचं बॉल वरती प्रेम, म्हणजे प्रत्येक बॉलवरती ते पारितोषिक लावतायत. इथे 5वा डॉट आलाय. 5वा बॉल डॉट आलाय आणि 6 बॉल डॉट जर खेळले किशोर तर तुमच्यासाठी तुमचे 12th मॅन शिनारे साहेबांकडून 500 रुपये तुम्हाला दिले जातील. हे बरोबर आहे बाबा. आग लावायची तर अशीच लावायची. इथे लेग बायची एक आली. एक्स्ट्रा आली ना पण एक्स्ट्रा रन आली ना. पुन्हा एकदा सगळ्या टीमला विनंती आहे. आजची 5वी रजनी आहे. टायमिंग लागलंय. अजमेरा 6 मिनिटे लागली तुम्हाला पहिल्या ओव्हरसाठी. बास बास. खरं म्हणायला गेलं तर इथे किशोर जो आहे ना या बॉलला जरूर मुका घेईल, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की याच बॉलने किती डॉट बॉल मी घेतलेत आणि त्याच बॉलवरती त्याने चौकार ठोकलाय. आणखी एक चांगला स्ट्रोक. भाई अनुभव खिलाडी आहे, कुठेही कमतरता नाहीये. पहिल्या गोलंदाजाचा मुझक्किरचा अनुभव घेतला आणि इथे किशोरच्या बॅटमधून येतोय कणकरीत षटकार.
धावसंख्येची एक दयनीय अवस्था पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत होती, परंतु 7 आता गोलंदाजीला आले. त्याने सुद्धा पहिला बॉल डॉट जरूर फेकला, परंतु आता किशोर वन मॅन आर्मी झुंज देण्याचा प्रयत्न आहे. सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. इथे एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. सेकंड ओव्हर. हा आलाय डॉट. इथे एक धाव कंप्लीट होईल. दुसरीसाठी प्रयत्न. दुसरी सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 15 या आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेलं तर 14 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली होती. 5 बॉल डॉट आले. खरं म्हणायला गेलं तर गोलंदाजाचं मेडन षटक जरूर पाहायला मिळालं आणि या ठिकाणी 7 ज्याने तब्बल 14 धावा खर्च केल्यात पहिला बॉल डॉट फेकून. डीजे मास्टर शिजवा काहीतरी. कामावर जायला नाही, आता घरी जायला उशीर झालाय. त्यामुळे प्रत्येक प्लेयरला सांगा लवकर लवकर खेळा, म्हणजे जरा विचार करता येईल, लवकर जाता येईल घरी. नाही तर आपलं रोज चालूच आहे सकाळचे 7. हा बॉल डॉट आलाय. सांगी कुड्यातलं तिसरं षटक. मुझक्कीर पुन्हा एकदा गोलंदाजीला. ज्या मुझक्कीरने या मॅच मधलं मेडन षटक फेकलाय. इथे आणखी एक डॉट पाहायला मिळतोय. सातत्यपूर्ण 15 धावा धावफलकावरती जरूर लागल्यात. त्याच्यानंतर अद्यापपर्यंत 14 बॉल फेकली, त्यातले 10 बॉल डॉट आलेत. मिलिंदच्या बॅटमधून हा फटका जरूर आहे. सिंगल पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आउटसाइड द ऑफ स्टंप. मुझक्कीर मैदानात आता चुकी करतोय. यावेळी वाईडचा इशारा. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. सेकंड राऊंडच्या मॅचेस आपल्याला 3 षटकांच्या खेळवण्यात येतील याची आपण नोंद घ्या. बाबा तसा मी 2-3 वेळा विचारलं दोघांना पण. आय एम सॉरी. नो नो, ते तुमचं तुम्ही बघा, मला सांगा तसं. इथे मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव जरूर पाहायला मिळते.
लास्ट बॉल सेकंड थर्ड ओव्हर. मी सांगितलेलं आहे पहिला राऊंड 5 ओव्हरचा होईल, दुसरा राऊंड 4 ओव्हरचा होईल आणि तिसरा राऊंड 3 ओव्हरचा होईल. त्याच पद्धतीने होतील. कारण आपण जे मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि जे सिरीज आहेत हे आपण पहिल्या 3 राऊंडमध्येच ठेवलेत फक्त. त्याच्यानंतर आपण त्यांना ते उर्वरित मॅचेसचे पॉईंट मोजले जाणार नाही आहेत. त्याच्यामुळे पहिला सामना 5 ओव्हर, दुसरा सामना 4 ओव्हर आणि तिसरा 3 ओव्हर अशाच पद्धतीने होतील. झालं का बाबा ड्रिंक ब्रेक? चला मग या बाहेर. सरफराज सरफराज नजे बरोबर आहे, काय चुकी नाही तुमची. बरोबर आहे. सरफराज गोलंदाजीला. चला स्टार्ट करा प्लीज. फुलर लेंथ आणि फुलर लेंथ वरती व्हॉट अ फिल्डिंग. चेक केलं जाईल, काळजी करू नका. ऑफिशियल काय
सिक्सर. चला मॅच ऑन करा. सिक्सर आहे, परंतु फिल्डर हे क्रिकेट मधले बरेचसे नियम आहेत. तुमच्यासाठी वॉर्निंग असेल, कारण बाउंड्री लाईनचा जर तुम्ही विचार करायला केला, बाउंड्री लाईन हे फिल्डरच्या एंटायर साठीच असते, याची नोंद घ्या आपण. तुम्ही सगळी शांत बसा, मला कॉमेंट्री करू द्या, नाही तर सगळे इथून बाजूला मला जाऊ दे मैदानाकडे. कोण काय बोल काका इकडे येऊन बसा. आपलं काका माहिती मला. काका काहीच नाही बोलत. काका नाही बसा. काका आपलं षटकार आला. तदनंतर आपण पाहतो इथे चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. सांघिक कोड्यातलं चौथं षटक. गोलंदाज सरफराज. तुमको सुबह में चॉकलेट देके जाएगा, अभी बाजू में चला मॅच ऑन करा प्लीज. पुलर लेंथ लोअर फुल टॉस. किशोरचा फटका सध्या फसला आहे, मी तर म्हणेल. अगदी टायमिंग साधायचं होतं. एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने 29 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
पुन्हा एकदा फटका सजवलाय मिलिंदच्या बाट मधून. एक धाव तर कंप्लीट होते. दुसरीसाठी प्रयत्न बॅकफुट वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतात किशोर. एका धावेच्या मदतीने टोटल पाहायला मिळते 30. डगआउट मधून तुम्ही आवाज देऊ नका, ही सूचना आहे तुमच्यासाठी. साऊंड नाही होणार. जानमान वाक्कस आणि त्याच्या विरोधात काढायचा पाडा टीम. टॉस साठी आपण मध्यंतराला टॉस केला जाईल. चांगली फिल्डिंग मी तर म्हणेल. झेल जरूर ड्रॉप झालाय, अगदी तलवार चालवली होती. इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसरीसाठी प्रयत्न आणि तिसरी सुद्धा इथे कंप्लीट होते. चुकी झाली, ओव्हर थ्रो आणि त्याचा परिणाम इथे मैदानात भोगावा लागतोय. जिथे एकही खर्च करायची नव्हती तिथे 3-3 धावा खर्च झाल्या. 33 धावा या धावपळकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे, षटक क्रमांक 4. त्रिपलाची दांडी गोल. पहिला ब्रेक थ्रू मिलिंदच्या स्वरूपात लागला गेलाय. मालेगाव संघाला पहिला झटका. षटक शिल्लक आहे. टोटल पोचले अद्यापर्यंत 33 या आकड्यावरती. दोन्ही बॅट्समन साठी शिनारे साहेबांकडून पारितोषिक लावला गेलाय. 2 चौकार 2 षटकार 1000 रुपये. स्प्रे असेल तर दे रे गायकवाड. अरे इसमें से बैग में से फिर रेहान. यावेळी आपण पाहतोय वाइड गेंद को छेड़ना और राह चलती लड़की को छेड़ना, कान पट्टी के नीचे चपराक मिलती है. सध्या मी तर म्हणे गोलंदाजाला ही चपराक बसली आहे, कारण इथे वाईड बॉल जरूर फेकला होता. परिणाम केला, बाट भिरकवली, परंतु टो घेऊन बॉल सरळरित्या सीमा पार. इथे 4 धावा आल्यात. सदोतीस धावा. पुन्हा एकदा चांगला फटका, डिफाईन बॉल जाईल सीमारेखा पार. ब्रँडेड स्ट्रोक, किशोर नावाचं वादळ.
चला बॅट कट आहे की पायावरती बॉल आदळला ते चेक करणं फार गरजेचं आहे. थर्ड अंपायरचं डिसिजन आमच्यापर्यंत येईल.
हरेश मॅच चालू करा, तुम्ही मॅच चालू करा. चला बॅक टू बॅक 3 चौकार, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात एक धाव. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. इथे एकच धाव पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 48. विजयासाठी 49 धावसंख्येची गरज आहे. चला योगेश सर. झाले 49 धावांची गरज आहे. चला या दोन्ही खेळाडू समोर या. इथे ग्रीन नेटवरती या. इथे बॉल चॉईस केला जाईल.
चला शेलू संघाचा कॅप्टन या आपण टॉससाठी. कैरे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. शेलू संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. चला 49 धावांची गरज आहे. जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये त्यांनी लगेच बाहेर जा. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे जे आहे त्यांनी लगेच बाहेर जायचं आहे. सीमारेषेच्या आतमध्ये कोणी थांबू नका. ग्रीन पट्ट्याच्या बाहेर चला लगेच सगळ्यांनी. माझा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल. ग्रीन पट्ट्याच्या आतमध्ये जेवढे बसले त्यांनी लगेच बाहेर जायचंय. ग्रीन पट्ट्याच्या आतमध्ये जे बसलेत त्यांनी बाहेर जायचे, अन्यथा बबलू दादा नजे त्या ठिकाणी पोहोचतील. चला हरीश कराले. चला शेलू संघाचा कर्णधार लगेच. चला आपण मॅच इनिंग इथे मॅच स्टार्ट होण्यापूर्वी टॉस केला जाईल. चला टॉस या ठिकाणी केला जातोय. खैरे संघाचा कर्णधार आणि जे के शेलू संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. सुपर 6चा पहिला राऊंड आपण या ठिकाणी पाहणार आहोत. EF आणि आजचे बर्थडे बॉय राजू तारे दादा यांना डीजे मास्टर एक संगीत तयार करा वाढदिवसा संगीताचा. हॅपी बर्थडेच पाहिजे मला, दुसरा कोणता लावू नको. राजू तारे दादा तुम्हाला पुढील आयुष्यासाठी आणि आजच्या या जन्मदिनी दिवसानिमित्ताने सर्व प्रेक्षकांच्या वतीने प्रेक्षक लोक जोरदार टाळ्या होऊन राजूला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. तुम जिओ हजारे साल राजू दादा, साल के दिन हो 25,000. पहिला चेंडू ओरपे चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. शतराक्ष पोचलाय जरूर त्या ठिकाणी. झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. एक धाव पूर्ण, दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो स्कोर कार्ड वरती लावले जातात. जय कोलमा माता शेलू अरविशा इलेक्ट्रिकल आयलँड टेंटमेंट आज संघ आपण पाहतोय. टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय. चला चला आपण पाहतोय हर्षल गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू घेऊन येतो राईट हँड ओव्हर द विकेट. बघा क्रिकेटचा नियम आहे, मॅच जिंको कोणी हारो, मैदानात कोणताही पाठीराखा या प्रेक्षक वर्ग प्रवेश करणार नाहीये. इथे टॉस केला चेंडूला. अर्जुन चेंडू खाली येतोय. बराच काल चेंडू हवेमध्ये. इथे अंदाज चुकला, नशीब हुकला काल बरोबर मालेगाव संघाचा. झेल ड्रॉप जीवदान दिलं या ठिकाणी फलंदाज सुफियानला. गोलंदाज हर्षल मेहनत जरूर करतोय. आज किशोर भोईने फलंदाजी सुरेख केले. इथे चांगला फटका. ती भिक्षा कव्हर रिझर मध्ये शतरक्ष थोडं वाईट ठेवला त्याला.
सिंगल धाव, एक धाव या ठिकाणी घेतले. 7च्या बॅटमधून सिंगल आली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. चांगला चेंडू पाहतो. लेग बिफोरची ऑफिल या ठिकाणी आपण पाहतो करण्यात आली होती. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मोबदला आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव लेग बॅचच्या स्वरूपात या ठिकाणी भेटली जाईल. एका धावेने स्कोर कडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. इनसाइड एज एसटीच्या पाठी शॉर्ट फाईनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होता. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण केली. एका धावेने स्कोर कडे आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. या षटकातले चेंडू झाले 5 चेंडू आणि 6 धावा. चांगली गोलंदाजी हर्षलची आपण या ठिकाणी पाहतो. 5 षटकावर 30 चेंडू 49 धावांची गरज असताना हे पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. हर्षलचा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. कालवर सबमरीन डिलिव्हरी पाहिली गेली. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी बाईकची या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी 7 या आकड्यावरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. वरती आहे. पहिल्या षटकात फक्त हर्षलने खर्च केला धावा 7. अजूनही 42 धावांची गरज. इथे टॉस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू खाली येतो. सेकंड अटेम्प्ट या ठिकाणी हर्षल पाहतोय. चुकी करत नाही आहे. फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिल्या फलंदाजी झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठक डीजे. मला कॉल केलेत. रेहान हाय पाठीमागे बसलाय. हा, गोलंदाज आकाश पहिलं विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. नवीन फलंदाज DPL स्टार आकिब मैदानावरती रवाना झालाय. लीग स्टेजच्या मॅचमध्ये नेहमीच अग्रेसर असतो, पण आज मैदानावरती पाहूया 1-11 मध्ये आपल्या संघासाठी कशा प्रकारे धावसंख्या उभारेल. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय
वलन घेत असता एष्टीच्या हातामध्ये विसावला डॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी। आज या मैदानावरती आमचे सुफियानभाई नजे आणि आमचे शाहीदभाई यांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केलं आहे। अक्षरशः पूर्ण लक्ष असतं आहे, लहान मुलांवरती लक्ष असतो आहे, लहान मुलं कुठं मस्ती करू नये म्हणून त्यांच्यावरती लक्ष असतं। इथे पाहायला गेला पुन्हा एकदा स्मार्ट डिलिव्हरी परफ्यूम डिलिव्हरी जणू काय चेहऱ्यावरती झिडक मारून गेला डॉट चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकत असताना गोलंदाज आकाश पहिले 3 चेंडू निर्धाव फेकलेत। आकाशने 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। अजूनही 21 चेंडू आणि 42 धावांची गरज म्हणजे चेंडू पाठीमागे 2 धावांची गरज असेल। चांगला चेंडू आहे का नाही आहे पंच आम्हाला सांगतील। दूरवर होता वाईट चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव फोकसची धाव या ठिकाणी घेतली जाईल। एका धावेने पाहतो आकाशला वाटलं होतं बॅटला स्पर्श व्हा। आमचे संदीप सर नेहमीच बोलतात राह चलती लड़की को छेड़ना बाहर जाती गेंद को छेड़ना चपराक तो बैठनी आहे। पण इथे पाहतो आमचे संतोषजी इसालके दादा यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया। आपण पाहतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 स्पर्धा आपण पाहणार आहोत। या स्पर्धेमध्ये संतोष दादाने पारितोषिक लागलं गेलंय। पहिल्या सामन्यामध्ये आईवाज झेल जो कोणी पकडेल त्याला कूलर असणारे बघा 9 तारखेला या ठिकाणी यायला विसरू नका। प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल। संतोष दादा इसालगे आपण पाहतो वालकू बाबा इसालगे यांच्या स्मरणार्थ संतोष दादा इसालगे अर्थात मंथनजी संतोष इसालगे यांच्या माध्यमातून आईवा झेल कूलर असणारे पहिला झेल जो पकडेल त्या खेळाडूला सरपंच चषक मध्ये दादांनी वॉश ठेवला होता। यावेळी टावर फॅन असेल तो कूलर आपण पाहतो गरमीमध्ये फायदेशीर ठरेल। म्हणून प्रेक्षकांनो तुम्ही कुठे जाऊ नका। 9 तारखेला याच मैदानावरती रंगला जाणार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 या मैदानावरती रंगला जाणार। या मैदानावरती उद्घाटनासाठी जे प्रेक्षक या ठिकाणी येतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। माननीय संतोष दादा इसालगे आणि मंथन संतोष इसालगे दादा यांच्याकडून प्रेक्षकासाठी पहिला आईवा झेल यासाठी आपण पाहतोय टावर फॅन अर्थात कूलर असणार। इथे पाहतो आपण बॅट सिनर्जी घेतले पंतांनी लगेच इशारा केला लेग बिफोरची अपील या ठिकाणी करण्यात आली होती। आकाश आपण पाहतो चांगली गोलंदाजी केली आहे। षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय। धावसंख्या या सर्व मान्यवरांना जे वरिष्ठ नागरिक आहेत वरिष्ठ आपण पाहतो सिनियर सिटीजन आहेत जे मॅच पाहायला या ठिकाणी आलेत त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं दोस्ती अर्थात या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप आयोजित या ब्रदर चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। दादा ही स्पर्धा सर्व धर्म समभाव आपण पाहतो संविधान प्रतीक स्पर्धा ज्याला म्हटली जाते। या स्पर्धेचं ब्रीदवाक्य जे सर्व धर्म समभाव आणि ह्या ब्रदर्समध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। कोणा एकाचं नाव घेतलं जाणार नाही। काही स्पर्धा कोणत्या स्पॉन्सरशिपमध्ये नाही आहे, कुणाची मदत घेऊन घेतली नाही आहे। ही फक्त ब्रदर्स या फ्रेंड्स ग्रुपने ही स्पर्धा आयोजित केले। तमाम प्रेक्षक मायबाप उपस्थित जे वरिष्ठ आहेत या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत। वेस्ट इंडिज नाही आहे तो त्याचं नाव वेगळं जो ऐकलं मी त्याचं नाव काय होतं गजाबाईला पाहिलं होतं परलीच्या मैदानावरती। खऱ्या अर्थाने पाहतोय ही स्पर्धा आपण पाहतो या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं होतं राजेशजी भोईर यांनी जे स्वप्न पाहिलं होतं आमच्या समोर आपण पाहतोय स्वप्न पाहत असताना त्यांनी ही जिम्मेदारी खऱ्या अर्थाने
खुरबाई नजे आणि माझ्या स्वतः संदीप गायकवाड याच्या खांद्यावरती ठेवली आणि त्यानंतर तमाम खुरमबाई नजे यांचे सर्व सहकारी आमचे परमबाई आबू असेल, आमचा एकच वादा बबलू दादा असेल, आमचा जो संपूर्ण मित्र परिवार आहे अफजल असेल, या सर्वांनी आपण पाहतोय जी मेहनत केली, जो सहकार्य केला, त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. दादा यांच्याकडून आमच्या समालोचन कक्षासाठी आणि आमच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. दादा धन्यवाद. आणि डीजे मास्टर तुझा मनापासून धन्यवाद. जे संगीत लावलं आपण पाहतो, मेरे भीम ना होते तो ये आजादी ना होती, उनके राहों पे चलते तो ये बर्बादी ना होती. मेरे सुनो भीम के दीवाने, ये खैरात तुमसे की जाती है, एक साथ रहो संविधान के साथ रहो, संविधान सबकी मुलाकात सबकी पहचान कर देती है. जाऊया मैदानावरती, सुरू करूया पुन्हा एकदा या सामन्याला. कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अर्जुन तैनात आहे. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली, एका धाव्याने स्कोर कट अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या आकड्यावरती. खऱ्या अर्थाने पाहिला गेलं मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रथमतः 13 तारखेच्या रात्री 12 नंतर याच मैदानावरती खुरमबाई नजे, राजेश भोईर असतील आणि तमाम आमचे मित्र परिवार असतील, त्यांच्या उपस्थित ही जयंती डोलीमिटे दादा या ठिकाणी साजरी केली जाणार आहे. आणि सर्वांना विनंती केली जाते, आपण जरूर 9 ते 13 एप्रिल या मैदानावरती या. एक भव्य आणि सुंदर आयोजन आपण पाहतोय या ठिकाणी पाहायचंय. जरूर आपण पाहतोय बघा, जे समालोचन कक्षासाठी डोलमेट दादांचे 200 रुपये आले आहेत. योगेश, जरूर आपल्या सर्व मित्र परिवार आहेत ना, सर्व आपले या कॉम्बॉक्स मधले सर्वांसाठी फ्रूट घेऊन या. इथे पाहतोय वान भाऊ, चेंडू होतो सीमारेषे पलीकडे, रस मिळतील 4. इथे आला चौकार, पंच हरेश यांचा इशारा बेहतरीन. शिल्लक आहेत अजून 29 धावांची गरज आहे. 14 चेंडूचा आपण पाहतोय. टॅप केला चेंडूला आपण पाहतोय या ठिकाणी. जरूर आज पाहतो आमच्या ग्रामपंचायतीतले संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसतात आणि बरं वाटतं जेव्हा घरचे संघ आपण पाहतो. आज कोदिवले, अंबरपाडा, मालेगाव हे संघ आपण पाहतोय. इथे पाहतो उडवला चेंडूला, वाईड स्ट्रॉंगर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा हाय यूथ हँडसम ब्युटिफुल सिक्सर शॉट.
तर आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती आपण पाहतोय 27 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. बलिराम दादा डोलमिटे आपण पाहतोय एक अफलातून आपण पाहतोय एक क्रिकेटपटू होते. अफलातून क्रिकेट पाहिलंय आमच्या डोळ्यासमोर आपण पाहतोय. बलिराम दादा असतील आज भरपूर जण आले तिथे या ठिकाणी ज्यांनी अफलातून क्रिकेट खेळला आहे. अंबरपाडा संघासाठी ओरम असून दे अँड्रम असून दे दोन्ही प्रकारचा खेळ आम्ही पाहिला गेला आहे. ओरमलाही एक चांगला संघ होता. चॅम्पियन अंबरपाडा आम्ही पाहायला गेला आहे. चॅम्पियन आमचा संजय असेल हनुमान असेल. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. बघा काय पाहिजे घ्या. बारा चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. काय बॅट पाहिजे ना घेऊन जा लगेच जा पटप चला. अर्जुन मोगे हा एक जुना जाणता. बलिराम दादा तुम्हालाही माहिती आहे बलिराम दादाच्या जोडीचा गोलंदाज आहे. जेव्हा एक गाव 11 नव्हतं त्या टायमाला दहिवली ग्रामपंचायत अनेक खेळाडू एकत्र खेळायचे होते. मला अनिल बारणेकर म्हणाला होता कारण बलिराम दादा अर्जुन आम्ही नेहमीच एकत्र खेळायचो आणि चांगलं होतं. त्या टायमाला मोठ्या अप्पाच्या मालावरती त्या स्पर्धा असायच्या दादा. 10-10 15-15 रुपयाच्या त्या स्पर्धा आम्ही पाहायला गेल्यात. त्यानंतर दहीबावच्या टेपावरती त्या स्पर्धा पाहायला गेल्यात. आणि मेन म्हणजे दहिवली गावचं जे अंगणवाडी आहे आपण पाहतोय जे मर्याईचं मंदिर आहे त्या मंदिराच्या इथे पण जी झाडं आहेत त्या झाडांच्या मध्ये पण आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा बकुळे झाडाची इथे त्या स्पर्धा पाहिल्या गेल्या. ते जुने खेळाडू आहेत ते आठवण करून देत असताना त्यांचं मनापासून धन्यवाद. आज आपण पाहतोय सर्व सिनियर प्लेयर या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. जाऊया मैदानावरती जिथे जोडले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अर्जुन मोगे आणि समोर फलंदाज आपण पाहतो 7 अफलातून आखिबने आपण पाहतो आज अफलातून कामगिरी केली. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले. पहिले लगातार 3 चेंडू निर्धाव केले. त्यानंतर 4 चेंडूमध्ये त्या 14 धावा पटकावल्या. अफलातून कामगिरी त्याची आपण पाहतो. त्याला साथ देत असताना अर्जुन 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. ही गोलंदाजी खूप महत्त्वाची असेल. हे षटक खूप महत्त्वाचं आहे. हे येणारे 6 चेंडू खूप महत्त्वाचे असतील. इथे चांगला चेंडू आपण पाहतो. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. दोधारी तलवार लगातो तीर नाही तो बनते आंबाकी लगातो आपण पाहतो फटका नाही तर झटका आपण नेहमीच म्हटलं जात आहे. इथे एक चेंडू डॉट आलाय. याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहतो अर्जुनला. इथे सुरेख समोर होता. चेंडूला उडवला. चेंडूला वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये काऊ कॉर्नर. इथे आपण पाहतो चेंडू जाणार पंतांचा इशारा येतोय. 1 बाऊ चेंडू झाला फरार. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक. दहा चेंडू आता 18 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. मॅच मध्ये आपण पाहतो नेहमी चांगली कामगिरी करणारा अर्जुन इथे आपण पाहतो चौकार या ठिकाणी गातोय. इथे आपण पाहिलं 7 या मैदानाचा चप्पा आणि या मैदानाची ओळख असलेला खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय. इथे अर्जुन तयार पुढचा चेंडू घेऊन येतोय. इथे चांगला चेंडू होता. यष्टीच्या पाठीमागे गडबड आपण पाहिली गेली. त्यानंतर पाहिले 2 शतरक्षक त्या ठिकाणी गडबड करत असताना आणि इथे आपण पाहतो तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात येस सर शॉर्ट रन ओके. बॅट्समन तिथे आउट आहेच पण शॉर्ट रन चेक करायचे सेकंड ओके.
स्ट्रायकर झोनला, स्ट्रायकर झोनला. ओके ओके. पूर्ण आहेत आणि तिसऱ्या रनला फलंदाज आपण पाहतोय. थोडं टफ होतं कारण जरूर आपण पाहतोय दोन्ही आपण पाहतो रन्स पूर्ण होत असताना तिसऱ्या रनला फलंदाज धावबाद आहे. धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड 2 ने पुढे सरकलंय. इथे सुरेख फटका समोर होता, चेंडूला उडवला, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार, रन्स मिळतील 6. इथे आला खणखणीत बेधडक षटकार. मोठ्यांनी फक्त लक्ष ठेवा, त्या लहान पोरांकडे लक्ष देऊ नका. चला सुफियान भाई, त्या लहान पोरांकडे लक्ष देऊ नका, जाऊन द्या. धावसंख्या स्कोरकडे आपण पाहतोय 39 या आकड्यावरती धावा आपण पाहतोय. अजूनही विजयासाठी पाहिलं गेलं तर 10 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कट केला चेंडूला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, फंबल पाहिला गेला. जिथे एक सिंगल होती त्याचं रूपांतर आपण पाहतो खराब क्षेत्ररक्षणने झालं. चेंडू गेला कव्हर पॉइंट इतर मध्ये सीमारेषा पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. त्या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त होत आहे. आता विजयासाठी आपण पाहतोय 6 धावांची गरज, 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. जरूर 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 बघा, आपण पाहिला गेला सरफराज नजर आपण पाहतोय. सरफराज नजरनी मी पाहिलं ती गोलंदाजी, त्यांनी तो स्टंप उडवला होता. तो स्टंप डायरेक्ट आपण पाहतोय डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. काही टेन्शन नाही, बोल एवढा मोठा होता त्यांचा. चला 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. महेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय महेश मोघे. 6 चेंडू 6 धावांची गरज. दादा बॉटल घेऊन जाऊ नका कुठे.
6 चेंडू 6 धावांची गरज. चला गोलंदाज चला लगेच. इथे पहिला चेंडू दांडी 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 गुल फलंदाज त्रिफलाची झटका. राजू दादा काय घेतलं तुम्ही? बॅटिंग आहे ना? ओके. सुरेख फटका लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये जाऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. 2 षटक 2 धावा आणि बॅटिंग करत असताना 10 धावा असं सुरेख कामगिरी करणार मुजाकिर मौलाना ठरले त्या मॅचचे हिरो. मुजाकिर मौलाना ठरले त्या मॅचचा हिरो.